क्रिमिनल भूत. एकेकाळी इन्स्पेक्टर ब्रिजेश हे अतिशय आश्वासक आणि धाडसी अधिकारी होते. ते मोठमोठ्या गुन्हेगारांचा सामना करत असे. एका रात्री त्यांचा सामना सायको किलर राकाशी झाला. ते त्याच्या मागे धावत होते आणि राकाही वेगाने धावत होता. पण ब्रिजेशने एक शॉर्टकट घेतला आणि पुढे येऊन राखाला गोळी मारली. मी तुला सोडणार नाही इन्स्पेक्टर. मी तुला आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाला ठार मारेन, असे सांगताच राकाचा मृत्यू होतो आणि त्याचा मृतदेह स्मशानभूमीत पुरला जातो. ब्रिजेशला शौर्याचं पदक दिलं जातं. त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक जण खूप आनंदी आहे. तुम्ही दर महिन्याला एक पदक आणता. आता हे सगळे ठेवायचं कुठे ते तरी सांगा. अगं आई, बाबांच्या पदकासाठी एक नवीन खोली बांधूया. खोली नाही, दादा ज्या वेगाने पदक आणत आहे, पदकांसाठी आपल्याला नवीन घरच घ्यावं लागेल. त्याच भयानक रात्री राका परत येतो. पण तो आता माणूस राहिलेला नाही. तो आता भयानक भूत बनला आहे. त्याचे लाल डोळे आणि टोकदार नखे पाहून कोणीही भीतीने थरथर कापू लागेल. मी म्हणालो होतो मी पुन्हा येईन इन्स्पेक्टर. आता तुला आणि तुझ्या कुटुंबाला माझ्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. दुसऱ्या रात्री ब्रिजेशचा भाऊ राजेश ऑफिसमधून घरी परतत होता. तेव्हा त्याला असं वाटलं की कोणीतरी त्याचा पाठलाग करत आहे. राजेश मागे वळून पाहतो तर कोणीच नसतं. तेव्हा त्याला एक विचित्र आवाज ऐकू येतो. तूच आहेस ना त्या शूरवीर ब्रिजेशचा भाऊ? कोण आहे? तेव्हाच राकाचं भूत त्याच्या समोर येतं. मी राका, ज्याला तुझ्या इन्स्पेक्टर भावाने ठार मारलं. आता मी तुला ठार मारे. तुझा शूरवीर भाऊ तुला कसा वाचवतो ते मी बघतोच. राजेशला त्या भूताला पाहिल्यावर घाम फुटतो आणि तो जोर जोरात पळू लागतो. तेव्हा राका त्याच्या गळ्यावरती हल्ला करून त्याचे सर्व रक्त पितो आणि राजेश मरण पावतो. दुसऱ्या दिवशी ब्रिजेश आपल्या भावाला पाहतो आणि ढसाढसा रडू लागतो. कोणी केलं? माझ्या भावाबरोबर हे असं कोणी केलं? मी माझ्या भावाला वाचवू शकलो नाही. मग ब्रिजेशच्या बायकोला राजेशच्या हातावर नखाने काहीतरी लिहिलेलं दिसतं. बघा, भाऊजींच्या हातावर काहीतरी लिहिलेलं दिसतंय. ब्रिजेश हात वाचू लागतो. भाऊ तर गेला, आता त्याच्या बायकोची पाळी. राका. हे ऐकून ब्रिजेशला धक्का बसतो आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकते. राका? राकाने हे सगळं केलंय? तू परत येईल याची मला कल्पनाही नव्हती. मी नाही सोडणार त्याला. मला वाटतं आपल्याला गुरुजींना बोलवून घेतलं पाहिजे. हे भूतबाधेचं प्रकरण आहे. हे तुमच्या आवाक्याच्या बाहेर आहे. पूजा दुसऱ्याच दिवशी गुरुजींना फोन करून बोलवून घेते. राका घरातल्या खिडकीमधून सगळं पाहत असतो. इन्स्पेक्टरची बायको, आता तू तर गेलीस. पूजा घराच्या छतावर सुकलेले कपडे आणायला जाते. तेव्हा अचानक जोर जोरात वारे वाहू लागतात आणि तिथे राका येतो. कुठे आहे तुझा इन्स्पेक्टर नवरा? तुला वाचवायला नाही येणार का? पूजा राकाला पाहून किंचाळू लागते आणि तिचा आवाज ऐकून ब्रिजेश छतावर पळत पळत येतो. पण छताचा दरवाजा बंद होतो. राका, तुझी दुश्मनी माझ्याशी आहे. हवं तर मला मार, पण माझ्या परिवाराला सोडून दे. येईल, तुझा देखील नंबर येईल, पण तुझ्या सुंदर बायकोला अजून थोडं सुंदर बनवू दे. पूजा घाबरून पळू लागते की तेव्हाच राका आपल्या नखांनी तिच्या चेहऱ्यावर हमला करतो. पूजाला चेहऱ्यावर झालेल्या जखमांमुळे ती जमिनीवर कोसळते आणि तडपून तडपून मरून जाते. अजून माझा बदला पूर्ण झालेला नाही. मी परत येईन इन्स्पेक्टर.
दरवाजा उघडताच ब्रिजेश पूजाकडे येतो आणि रडू लागतो. तेव्हा तिथे गुरुजी येतात. ब्रिजेशचा मुलगा सुधीर राकाच्या भूताबद्दल गुरुजींना सगळं सांगू लागतो. ती एक दुष्ट आत्मा आहे. त्या आत्मेवर अंतिम संस्कार न झाल्यामुळे तिला मुक्ती पण नाही मिळाली. आपल्याला लवकरच तिच्या नावाची पूजा केली पाहिजे, जेणेकरून तिला लवकरात लवकर मुक्ती मिळेल. जे करायचे ते लवकरात लवकर करा गुरुजी. मी माझ्या बायकोला आणि भावाला तर गमावलंय. आता मी माझ्या मुलाला नाही गमावू शकत. गुरुजी मंत्र वाचू लागतात आणि त्या क्षणी राका तिथे येते. नाही, तुमची इतकी हिम्मत की तुम्ही लोक मला मुक्ती द्याल. मी तुम्हा तिघांना नाही सोडणार. राका सुधीर जवळ जातो आणि त्याचा गळा आवळतो. सुधीरचा जीव गुदमरू लागतो. तेव्हा गुरुजींनी दिलेलं गंगाजळ ब्रिजेश राकावर शिंपडतो आणि राकाचं मेलेलं शरीर जळू लागतं. हे काय केलंस तू? तेव्हा गुरुजी आपल्या पूजेचा शेवटचा मंत्र वाचतात आणि राकाची आत्मा हवेमध्ये विलीन होऊन जाते. माझा बदला अजून पूर्ण झाला नाही. आणि अशा प्रकारे राकाच्या आत्म्याला मुक्ती मिळते आणि ब्रिजेश आपल्या मुलाचा जीव वाचवतो. इंग्रजी हडर ही कहाणी आहे इंग्लंडच्या लंडन शहराच्या जवळ असलेल्या छोट्याशा गाव पॅरिपोनाची. पॅरिपोना घनदाट जंगल आणि डोंगरांनी वेढलेलं एक सुंदर गाव होतं. जशी परदेशी माणसं भारत फिरायला येतात तशीच भारतीय लोक सुद्धा परदेश बघायला जातात. असेच काही मित्र लंडन बघण्यासाठी पहिल्यांदा इंग्लंडला गेले. त्यांच्यामध्ये राजू पण होता. उंच उंच डोंगरांवर फिरणं आणि घनदाट जंगलांमध्ये रात्रभर निशाचरासारखं फिरणं राजूला खूप आवडायचं. 15 दिवस राजू मित्रांसोबत लंडन फिरत होता. त्यांनी एक गाईडही केला होता. तो त्यांना शहराची माहिती देत होता. 15 दिवसातच राजू लंडन फिरून खूप बोर झाला. यार माधव, मी खूप बोर झालोय यार. चल ना डोंगरात आणि जंगलांमध्ये जाऊया, धमाल करूया, मजा येईल. मी तर एक गाव पण सर्च केलंय. जास्त दूर नाहीये पॅरिपोना. पॅरिपोनाचं नाव ऐकताच तो इंग्रजी गाईड दचकला. न्यू न्यू पॅरिपोना न्यू. आता याला काय झालं यार? म्हणजे हा आता आपल्याला पॅरिपोना नाही फिरवणार? नाही यार, याने तर आधीच सांगितलं होतं ना हा शहराच्या बाहेर नाही जाणार म्हणून. आणि पॅरिपोना तर अजिबातच नाही. असं काय आहे पॅरिपोना मध्ये? डोंगर आणि घनदाट जंगलांनी वेढलेलं एक सुंदर गाव आहे. याचं सोडा, तुम्ही तरी याल ना माझ्यासोबत? नाही यार, आतापर्यंत फक्त शहरच फिरलोय. या शहराची चव चाखणं अजून बाकी आहे. तुला कळतंय ना? पॅरिपोना विषयी राजूच्या मनामध्ये अजूनच उत्सुकता निर्माण होऊ लागली आणि तो एकटाच ट्रेन मध्ये बसून निघून गेला. जेव्हा तो निघाला तेव्हा रात्र होती. पॅरिपोनाला पोहोचला तेव्हा खूप रात्र झाली होती. चारी दिशांना काळे काळे डोंगर आणि घनदाट जंगल होतं आणि मधोमध होतं पॅरिपोना. हे पाहताच राजूचं मन सुखावून गेलं. अरे वा, फार मजा येणार आहे. कारण की गावकरी थकून भागून जेवून आता आराम करत असतील नाही. रात्रभर जंगल आणि डोंगरांचा आस्वाद घेतो, सकाळी सकाळी गावात जाईन. राजूने टॉर्च काढला आणि जंगलात फिरू लागला. जंगलामध्ये भयंकर श्वापद होती, पण राजूला सवय होती स्वतःला वाचवत जंगलामधनं चालत चालत डोंगराच्या माथ्यावर पोहोचला. राजूला तहान लागली होती खूप आणि त्याच्याजवळ पाणीही उरलं नव्हतं. उफ, थकलो रे बुवा. हा डोंगर जरा जास्तच टफ आहे. इथे कुठे पाणी मिळालं असतं ना तर फार बरं झालं असतं. असं म्हणताच राजू टॉर्च फिरवू लागला की अचानकपणे अंधारात एका कोपऱ्यात बसलेली म्हातारी दिसली आणि राजू घाबरला. कोण आहे तिकडे? डोंट वरी, मी सॅनिट आहे. इथेच डोंगरावर राहते. तुला पाणी पाहिजे ना? पाण्याचं नाव ऐकताच राजू धावत पळत त्या म्हातारीकडे गेला आणि तिच्याकडनं पाणी घेऊन त्याने प्यायला. तुम्हाला मराठी पण येतं? हो, तुझ्यासारखे बरेच इंडियन्स येतात. मी त्यांचे प्रश्न ऐकून ऐकून मराठी शिकले. प्रश्न ऐकून? खूपच थंडी आहे ना, विस्की पिणार का तू? हे ऐकून तर राजूच्या मनात गुलाब फुलू लागले.
हो नक्की पिन. मग ये माझ्या मागे. राजू सॅनिटाच्या मागे मागे एका झोपडीमध्ये गेला, ज्याचं छत नव्हतं. डोक्यावर चंद्र लटकत होता. अजबच झोपडी आहे ही. तेव्हा राजूची नजर लाकडाच्या पिंपावर गेली. वाटतंय की ह्याच्यामध्ये विस्की आहे. राजूने इकडे तिकडे पाहिलं, पण सॅनिटा नव्हती कुठेच. वाटतंय की काही कामानिमित्त बाहेर गेली असावी. मी विस्की तरी पिऊन घेतो. जसं राजूने पिंपाचं झाकण उघडलं, तो अवाकच झाला, कारण की त्याच्यामध्ये विस्की नाही, एक भयंकर विलायती हडळ बसली होती. राजू घाबरला. हडळ हसत हसत बाहेर आली. सॅनिटा, सॅनिटा. अरे वीड्या, मीच तर सॅनिटा आहे. तुला फसवून इकडे घेऊन आले. पण असं का? कारण मी उपाशी आहे. मला तुला खायचंय. आता कळलं मला. गाईड पॅरिपोनाला यायचं का नाही म्हणत होता. प्लीज मला सोड, मला सोड ना. नक्कीच तुला सुटायची संधी मी नक्कीच देईन. तू मला एक प्रश्न विचार. मी जर बरोबर उत्तर दिलं तर तू मरशील. मला उत्तर नाही आलं तर मी जळून जाईन आणि तू वाचशील. विचार, किती कठीण प्रश्न विचारायचा आहे तो विचार. पण एक लक्षात ठेव, प्रश्न एकच विचारायचा आहे. राजू कोंडीत सापडला. त्याला कळत नव्हतं की कोणता प्रश्न विचारला जावा जो सर्वात कठीण असेल आणि ज्याचं उत्तर त्या हडळीला येत नसावं. अरे देवा, कुठे अडकलोय मी ह्या. अशा कठीण प्रसंगी सोपं काम पण कठीण होऊन जातं आणि हिने तर प्रसंगच अजून कठीण केलाय. म्हणजे कठीण प्रश्नाचं उत्तर देणं हिच्यासाठी सोपं आहे. राजू संकटात सापडलाय हे बघून ती हडळ जोर जोरात हसू लागली. तिच्या जोर जोराच्या हसण्याच्या आवाजाने ते डोंगरही थरथर कापू लागले, ज्यामुळे तेही थरथरू लागले. काय झालं? प्रश्नाचं उत्तर नाही, प्रश्न विचारायला सांगितलाय. तो सुद्धा सगळ्यात कठीण प्रश्न, जो तुझा जीव वाचवू शकेल. चेहरा तर असा केलाय जसं काही मीच तुला एखादा प्रश्न विचारलाय. विचार तर करू दे. कर कर, पटकन विचार कर. मला खूप भूक लागलीये. भूक तर मला पण लागलीये, पण माझा जीव वाचला तर मी खाईन ना. विचार कर राजू, लवकर विचार कर. अशा प्रकारे राजूने बराच वेळ आपलं डोकं खाजवलं, पण त्याला एकही कठीण प्रश्न सुचला नाही. त्याच्या डोक्यामध्ये प्रश्न तर भरपूर होते, परंतु प्रश्न तर भरपूर आहेत, पण ही हडळ पटकन त्याचं उत्तर देईल आणि मला माझा जीव गमवावा लागेल. नाही नाही नाही, फालतू प्रश्न विचारून कोंबड्यासारखं हलाल नाही व्हायचं आहे मला. कोंबडीचं अंड. अचानकपणे राजू जोराने ओरडला. मिळाला, प्रश्न सापडला. हे ऐकताच हडळ खुश झाली. अच्छा, मला पण बघू दे किती कठीण प्रश्न आहे. जो कोणी या झोपडीत आलाय तो झोपडीच्या बाहेर नाही गेला, एवढं लक्षात ठेव. चल विचार. मी तुला जो प्रश्न विचारणार आहे ना, तो मी लहानपणापासूनच ऐकतोय, पण कोणी याचं उत्तर नाही देऊ शकलं. याचं खरं उत्तर जगातला कोणी माणूस नाही देऊ शकत. अरे तर मग पटकन विचार ना. प्रश्न हा आहे की आधी कोंबडी आली की अंड? आधी कोंबडी आली की आधी अंड? कोंबडी, अंड, नाही, अंड, कोंबडी, अंड, कोंबडी, अंड, कोंबडी, नाही, नाही. अशा प्रकारे हडळ अंड आणि कोंबडी करत राहिली आणि प्रश्नामध्ये गुरफटून गेली. थोड्या वेळाने अचानकपणे ती हडळ जळू लागली आणि बघता बघता ती हडळ जळून भस्म झाली. म्हटलं होतं ना मी, या प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत कोणी नाही देऊ शकलंय. अशा प्रकारे राजूने आपल्या प्रश्नाने आणि सोबतच अख्ख्या पॅरिपोनाला हडळीच्या जाचातून मुक्त केलं. भूतनी आंटी पार्ट 2. एक छोटस शहर होतं. शहरामध्ये होती एक कॉलनी. नाव होतं भूतनवाडी. भूतनवाडीतील प्रत्येक आई भीतीच्या सावटाखाली जगायची, कारण की भूतनवाडीच्या एका घरामध्ये एक म्हातारी भूतणी
जंगलातून राहायला आली, जी कॉलनीतील लहान लहान मुलांना पकडून सतवायची आणि त्यांना खाऊन टाकायची. भूतनी म्हातारी होती, पण काळ्या जादूमध्ये माहिर होती. ती कोणत्या तरी खूबसूरत आंटीचं रूप घ्यायची आणि मैदानात खेळणाऱ्या मुलांकडे जाऊन त्यांना भुलवून थापा मारून त्यांच्या घरी आणायची आणि मग मारून टाकायची. चल बाळा, माझ्या घरी चल, मी तुला रबडी खायला देईन. मुलंही त्या भूतणीच्या गोष्टींमध्ये अडकायची आणि तिचं बोट पकडून तिच्या घरी यायची. तिच्या घरामध्ये पाऊल ठेवताच अचानक त्या भूतणीचं रूप बदलायचं आणि तिच्या सत्य रूपात यायचं, ज्याला बघून ती पुरं घाबरायची. मम्मी, मला वाचव, मला सोड ना. तू आंटी नाही, भूतणी आहेस. भूतनी नाही, भूतनी आंटी. खायला आला होतास रबडी, आता स्वतःच खाणं बनशील. भूतनी आंटीला पप्पी दे बरं. बाळा, आणखीन किती ओरडशील. नाही, मी तुला पप्पी नाही देणार. तू फार वाईट आहेस. सोड ना मला, मम्मी. बडबड बंद कर, मला खाऊ दे तुला. चल. या प्रकारे भूतणीच्या त्या कारनाम्यांमुळे कॉलनीमध्ये हाहाकार माजला. लोक म्हाताऱ्या भूतणीकडे गेले, त्यांनी समजावलं, पण त्याने काही फरक नाही पडला. मग लोकांनी तंत्रमंत्राचा सहारा घेतला. तांत्रिकांना तिच्या घरासमोर बसवलं, पण दुष्ट भूतणीने त्यांनाही तिच्या शक्तीने पळवून लावलं आणि ती तिची मनमानी करू लागली. अशा प्रकारे कॉलनीचं नाव भूतनवाडी पडलं. बघा, जर या कॉलनीमध्ये राहायचं असेल तर मुलांना घेऊन आपल्या घरामध्ये बंद राहा, नाहीतर कॉलनी सोडा. बस फक्त आता हे 2 उपाय उरलेत आपल्याकडे. बिचारी लोक कॉलनी सोडून जातील तरी कुठे. त्यांनी त्यांचे घरचे दरवाजे कायमचे बंद केले आणि भीतीच्या सावटाखाली जगू लागले. लोकांच्या सतर्कतेमुळे भूतणी पण त्रासू लागली, कारण की ती अजून म्हातारी होऊ लागली आणि तिला खाणं मिळणंही कठीण झालं होतं. हे काय, लोकांनी तर दारं बंद करून घेतलीत. आता मी कशी जगणार? मला वाटतं आता पुन्हा जंगलचा रस्ता धरावा लागेल. तेव्हा भूतनीने पाहिलं की एक बाई तिच्या गोलमटोल मुलासोबत येत होती. अरे वा, बहुतेक करून कॉलनीत नवीन राहायला आलेत. मुलगा पण अगदी फुग्यासारखा फुगलेला दिसतोय. इथे सर्व घरांचे दरवाजे बंद बघून मुलगा त्रासला. मम्मी. काय रे गोलू? माझा फ्रेंड म्हणत होता की चांगली कॉलनी आहे, पण इथे तर सर्व दरवाजे बंद आहेत. एकही मुलगा दिसत नाहीये. आता मी खेळणार कोणासोबत? तेव्हा भूतनी रूप बदलून त्यांच्या समोर उभी राहिली. तुमचं स्वागत आहे आमच्या कॉलनीमध्ये. थंडीमुळे लोकांनी दारं बंद करून ठेवली. अरे वा, तुमचा मुलगा तर अगदी माझ्या मोलू सारखा आहे. माझा मोलू आत्ताच मैदानात खेळायला गेलाय. मैदानाचं नाव ऐकताच गोलू खुश झाला. थोडा वेळ गप्पा झाल्यानंतर मुलगा आणि आई निघून गेले आणि भूतनी खुश झाली. आज तर पार्टी करणार मी. थोड्या वेळानंतर फुटबॉल हातात घेऊन गोलू मैदानात पोहोचला. तेव्हा त्याने पाहिलं मैदानात त्याच्या वयाचा एवढा मुलगा खेळत होता. हे बघून गोलू खुश झाला. तू मोलू आहेस ना? माझं नाव गोलू आहे. माझ्यासोबत खेळशील का? नक्की खेळेन मी. मग काय, बराच वेळ दोघे खेळत होते आणि खेळता खेळता ते थकले. खूप घाम झालाय आणि आता तहान पण लागली आहे. मग चल माझ्या घरी पाणी पिऊन येऊया. तुझं घर जवळच आहे ना? तुझी मम्मी भेटली होती मला. चला जाऊया आपण. गोलू मोलूच्या मागे मागे त्याच्या घरापाशी पोहोचला तेव्हा भूतनी आंटी बनून घरापाशी उभी होती. ये बाळा. गोलू मोलू सोबत जसा त्याच्या घराच्या आतमध्ये गेला, घराचा दरवाजा बंद झाला आणि मोलू पण गायब झाला. मोलू, कुठे आहेस तू? घरात यावा गोलू म्हणून पाठवून दिला मी नकली मोलू. भूतनीचं भयानक रूप बघून गोलू कापू लागला. वाचवा, वाचवा मम्मी. प्यायला आला होतास पाणी, आता माझी तहान भागवशील. भूतनी आंटीला पप्पी देऊन टाक. आता आणखीन किती ओरडशील? प्लीज मला नका मारू. मी माझ्या मम्मीचा एकुलता एक मुलगा आहे. आईचा एकुलता एक मुलगा, जसा कापूस हलका फुलका. कचा कचा चावून टाकीन. हाती लागला एक कवळा मुलगा.
असं म्हणताच भूतनी गोलूच्या दिशेने सरकू लागली आणि गोलू मागे मागे सरकू लागला. जसं भूतनीने गोलूला टच केलं, तिला विजेचा करंट लागला आणि ती जळू लागली. हे माझ्यासोबत काय होतंय? तेवढ्यात गोलूची आई तिकडे आली. अगदी बरोबर होतंय. तुला काय वाटलं मी तुला ओळखलं नाही? तुझ्यासारख्या शेकडो भूतनी पाहिल्यात मी. पण मी जळते कशी काय? कारण गोलूच्या गळ्यात त्याच्या आजीने दिलेला ताईत आहे. तुझ्यासारख्या हजारो भूतनी एक होऊन जरी आल्या ना तरी त्या जळून भस्म होतील इतकी शक्ती आहे या ताईतामध्ये. चल गोलू. असं म्हणताच मम्मी गोलूला घेऊन निघाली आणि भूतनी आंटी तडपून तडपून राग झाली. मग काय, मग तर कॉलनीचे सर्व दरवाजे गोलू आणि त्याच्या आईच्या स्वागतासाठी उघडे झाले. भूतिया आरसा. खूप वर्षांपूर्वी कॉलेजच्या 2 मुली मेनका आणि सुनैना एका नवीन शहरात अभ्यासासाठी आल्या. त्यांनी कॉलेज जवळच एक रूम घेतली आणि आपल्या सामानासह तिकडे दोघी शिफ्ट झाल्या. अखेर आपण आपल्या नवीन घरात आलोच. हो, पण मी खूप दमले मेनका. आज तू जेवण बनवशील का प्लीज? मी आंघोळ करून येते. ठीक आहे. सुनैना आंघोळीचं सामान घेऊन बाथरूम मध्ये आली. तेव्हा तिला बाथरूम मध्ये एक फार मोठा आरसा लावलेला दिसला आणि ती आरशामध्ये स्वतःला न्याहाळू लागली. हा आरसा तर खूप छान आहे. मी या आरशात खूप सुंदर दिसतेय. दुसऱ्या बाजूला मेनकाने जेवण बनवून तयार केलं होतं आणि मग सुनैनाला तिने आवाज दिला. सुनैना, चल ये, जेवण तयार आहे. पण बराच वेळ हाका मारल्यानंतरही सुनैना काही आलीच नाही. मेनका तिला शोधत शोधत बाथरूम पर्यंत आली. सुनैना, आता आंघोळ झाली असेल तर बाहेर ये ना. पण जेव्हा आतून काही आवाजच नाही आला तेव्हा मेनकाने दरवाजा हात लावला. तिचा हात लागताच दरवाजा उघडला गेला. मेनकाने पाहिलं तर सुनैना आतमध्ये नव्हतीच. ती अख्ख्या घरामध्ये सुनैनाला शोधू लागली, पण तिला सुनैना कुठेच नाही सापडली. ती मोठमोठ्याने रडू लागली. सुनैना, तू कुठे आहेस? तिच्या रडण्याचा आवाज ऐकून काही शेजारी जमा झाले. काय झालं? काय रडतेस तू? मी आजच माझ्या मैत्रिणी बरोबर इथे राहायला आले, पण माहित नाही सुनैना कुठे गेली आहे. तू काळजी करू नकोस. चल आपण मिळून तिला शोधूया. तेव्हा अचानकपणे बाथरूम मधनं निघून सुनैना बाहेर येते. सुनैना, तू बाथरूम मध्ये होतीस? पण मी तर बाथरूम मध्ये सगळीकडे चेक केलं होतं. तुझ्याकडून काहीतरी चूक झाली असेल. मी तर बाथरूम मध्ये आंघोळ करत होते. चल जाऊ दे ते सगळं. आता जेवूया चल. मग जशा त्या जेवण जेवू लागल्या सुनैना जेवणावर तुटून पडली. ती अशा प्रकारे जेवण जेवत होती जणू काही वर्षानुवर्षे ती भुकेलीच आहे. सुनैना, अगं तू कसं जेवतेस? गप्पा बस, मी अशीच जेवते. तू अशी का बोलतेस? मला भीती वाटते. दुसऱ्या दिवशी मेनकाने सुनैनाला सांगितलं, सुनैना, माझी आंघोळ झालीये, आता तू करून घे. मला आंघोळ करायला नाही आवडत, म्हणून मला पुन्हा आंघोळ करायला सांगू नकोस. सुनैनाच्या स्वभावात अचानकपणे असा बदल झालेला बघून मेनकाला चिंता झाली. एके दिवशी मेनका सुनैनाच्या नावे पूजा करण्यासाठी मंदिरामध्ये गेली. तिने गुरुजींना सांगितलं, गुरुजी, गेल्या काही दिवसांपासून माझी मैत्रीण सुनैना खूप बदललीये. ना ती माझ्याशी नीट बोलते, ना ती आंघोळ करते, आणि ती एखाद्या प्राण्यासारखी जेवते. तू काळजी नको करूस बाळा. तिला हा देवाचा प्रसाद खाऊ घाल. ती नक्की ठीक होईल. प्रसाद घेऊन मेनका घरी आली. सुनैना, मी देवळातून तुझ्यासाठी प्रसाद आणलाय. हे म्हणताच जसा मेनकाने सुनैनाच्या हातामध्ये प्रसाद ठेवला, सुनैनाने प्रसादाला जमिनीवर फेकून दिलं आणि ती रागाने ओरडू लागली. मला नकोय तो प्रसाद पिसाद. दूर हो, दूर हो माझ्यापासून. सुनैनाचे हावभाव आणि भयंकर आवाज ऐकून मेनका समजून गेली की काही ना काहीतरी गडबड आहे. ती शेजाऱ्यांकडे आली आणि त्यांना सर्व हकीकत सांगितली. त्यांना सोबत घेऊन आली. मला माहितीये तू सुनैना नाहीयेस. माझ्या मैत्रिणीच्या शरीरातून बाहेर पड, नाहीतर आम्ही तुला मारून टाकू. हे ऐकताच सुनैना घाबरून बाथरूम कडे पळाली. मेनका आणि बाकीचे सर्व तिचा पाठलाग करत बाथरूमच्या दिशेने गेले. मग अचानकपणे सुनैना तिच्या खऱ्या भूतिया रूपात आली आणि हसत हसत बाथरूम मध्ये लावलेल्या त्या आरशामध्ये गेली. तू तर भूत आहेस.
बरोबर बोललीस. मी आरशाच्या दुनियेतली भूत आहे. प्लीज, आम्ही तुला काही नाही बोलणार. फक्त आम्हाला इतकंच सांग की सुनैना कुठे आहे. तिला तर मी कधीच मारून टाकलं होतं आणि तिच्या ऐवजी ती तुझ्या सोबत राहत होते. ही बघ तुझी मैत्रीण सुनैना. आपल्या मैत्रिणीला मेलेलं पाहून मेनकाला अतिशय दुःख झालं, पण ती त्या क्षणी काही करू शकत नव्हती. म्हणूनच ती गपचूप उभ्याने फक्त पाहत होती. अशा प्रकारे आरशाच्या दुनियेत गेलेली बाथरूमची भूतनी सुनैनाला मारून तिच्या सोबत घेऊन गेली. बऱ्याच वर्षांपूर्वी एक गाव होतं. त्या गावात फारच कमी मुली होत्या आणि याच कारणामुळे त्या गावातील बऱ्याच मुलांची लग्न होऊ शकत नव्हती आणि ते सर्व ब्रह्मचारी होते. एका दिवशी त्या गावातील एका मुलाने मंगलने निश्चित केलं की तो दुसऱ्या गावात जाईल आणि तिथल्या एखाद्या मुलीला पसंत करून तिच्याशी लग्न करेल. आई, मी दुसऱ्या गावातून तुझ्यासाठी एक सुंदर अशी सून घेऊन येईन. मंगल दुसऱ्या गावाकडे निघाला खरा आणि चालता चालता तो एका घनदाट जंगलामध्ये पोहोचला. जर मी चांगल्या रस्त्याने गेलो तर मला दुसऱ्या गावात पोहोचेपर्यंत किमान 2 दिवस लागतील आणि मी जंगलाच्या रस्त्याने गेलो तर मी दुसऱ्या गावामध्ये एकाच दिवसामध्ये पोहोचेन. हा विचार करून त्याने जंगलाचा रस्ता धरला. मी त्या गावातल्या सर्वात सुंदर मुलीशी विवाह करेन. तो असा विचार करून चाललाच होता की त्याच्या समोर अचानकपणे एक सुंदर अशी मुलगी धावत पळत आली. मला वाचवा, ते लोक मला मारून टाकतील. कोण आहेस तू? माझं नाव मंजू आहे. मला वाचवा. तू काळजी करू नकोस, चल माझ्यासोबत. मंगलने मंजूला सोबत घेतलं आणि तिथे झाडाच्या मागे लपला. काही माणसं तिथे आली आणि बराच वेळ शोधल्यानंतर ती तिथनं निघून गेली. थँक्यू, तुम्ही माझा जीव वाचवलात. त्यांनी मला शहरातून उचलून आणलं होतं आणि मला जाळून माझा त्यांना बळी द्यायचा होता. तू काळजी करू नकोस, ये ना, मी तुला तुझ्या घरी सोडतो. पण माझ्या घरी कोणीही नाहीये. पण तुमचं नाव काय आहे? माझं नाव मंगल आहे आणि मी जवळच्याच एका गावात लग्नासाठी मुलगी शोधायला चाललोय. आणि मग मंगलने थोडा विचार केला आणि मग म्हणाला, काय तू माझ्याशी लग्न करायला तयार आहेस? तुम्ही माणूस म्हणून खूप चांगले आहात, म्हणूनच मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. हे ऐकून मंगल फारच खुश झाला आणि तो मंजूला सोबत घेऊन त्याच्या घरी परतला. आई, मी तुझ्यासाठी सून घेऊन आलोय. देव जे करतो ते चांगलंच करतो. आणि मग फार धूमधडाक्यामध्ये मंगल आणि मंजूचं लग्न संपन्न झालं. लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच ते दोघं हनीमून साठी नैनितालला गेले. अख्खा दिवस फिरल्यामुळे ते दोघं फार थकले. मंगल मंजूला म्हणाला, तू हॉटेलमध्ये जाऊन जरा आराम कर, मी बाजारातनं काही सामान घेऊन येतो. हा, मंजूने मान्य केलं. ती हॉटेलला परतली आणि मंगल बाजारात निघाला. काही वेळानंतर मंगल हॉटेलला परतला, पण जसा तो हॉटेलच्या रूम मध्ये परतला तो हैराण झाला. मंजू मोकळ्या केसांसोबत आरशा समोर बसली होती आणि आरशामध्ये तिचं हडळीचं भयानक रूप दिसत होतं. तू हडळेस? चला, आता तुला कळलेलंच आहे, तर आता मला लपून बसायची काहीच गरज नाहीये. नीट बघ जरा. हडळ, मी हडळ. माझं नाव मंजू नाही, मंजुलिका आहे. मंजुलिका हडळ. तू माझ्याशी खोटं का बोललीस? त्या दिवशी ते लोक मला जाळून मारून टाकणार होते, तेव्हा मी तुला पाहिलं आणि मी तुझ्याकडे मदत मागितली. आणि जेव्हा तू मला तुझ्याशी लग्न करण्याविषयी विचारलंस तेव्हा त्या लोकांच्या तावडीतून सुटण्यासाठी मी तुझ्याशी लग्न करायला तयार झाले. पण तू तर हडळ आहेस, मी हडळीशी लग्न कसं काय करू शकतो? अरे, आपलं लग्न तर झालेलंय, आता तर फक्त हनीमून बाकी आहे. पण मी तुझ्यासोबत हनीमून कसा साजरा करू? हनीमून तर तुला करावाच लागेल, नाहीतर मी तुला मारून टाकेन. तुझ्याकडे उद्या सकाळपर्यंतचा वेळ आहे, नीट विचार कर.
तुला माझ्या सोबत हनीमून करायचंय की मग मरायचंय? अरे आम्ही कुठे अडकलो? यापेक्षा तर मी गावातील इतर मुलांसारखाच ब्रह्मचारी राहिलो असतो. आता मी या हडळीपासनं कसा वाचणार? तेव्हा त्याला एक आयडिया सुचली. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी त्या हडळीने त्याला विचारलं, मग तू काय ठरवलंस? मरायचंय की हनीमून करायचंय? मी तुझ्यासोबत हनीमून साजरा करायला तयार आहे. खरंच? हो. मंगल तिला हॉटेलपासून दूर एका टेकडीवर घेऊन गेला आणि तिला म्हणाला, तू तुझे डोळे बंद कर, मी तुझ्यासाठी एक गिफ्ट घेऊन आलोय. मला गिफ्ट्स खूप आवडतात. जसं हडळीने डोळे बंद केले, मंगलने पेट्रोलचा कॅन तिच्यावर उलटला. एका माचीसची काडी जाळून तिला हडळीवर फेकली आणि हडळ आगीमध्ये जळू लागली. हे तू काय केलंस? काय केलंस तू? हे तुला मारून टाकलं. पण तुला हे कसं कळलं की जाळलं तर मी मरून जाईन? काल रात्री तूच मला सांगितलं होतंस की जंगलात त्या दिवशी तुला ती लोक जाळून मारणार होती. मग तेव्हाच मला कळलं की तुला जाळून मारलं जाऊ शकतं. अशा प्रकारे मंगलने त्या हडळीला जाळून मारून टाकलं आणि हडळीच्या हनीमूनचा अंत झाला. हडळीचं प्रेम. राजीव, जावेद आणि महेश लखनौ मधील एका कंपनीमध्ये जॉब करायचे. ते तिघही कॉलेजमध्ये एकत्र शिकत होते आणि खूपच चांगले मित्र होते. राजीव, महेश आणि जावेद खूपच अय्याशी होते. ते पार्टी करण्याची कोणतीही संधी सोडायचे नाही. एके दिवशी राजीवचं प्रमोशन होतं आणि ते तिघं पार्टीला जाण्यासाठी एका रिसॉर्टचं प्लॅनिंग करतात. जेव्हा ते रिसॉर्टमध्ये चालले होते तेव्हा एका हडळीची नजर त्यांच्यावर पडते आणि ती एका सुंदर ललनेचं रूप घेऊन त्यांच्या मागे मागे पार्टीमध्ये जाते आणि राजीवला त्याचं खेळणं बनवते. तिला बघताच राजीव तिच्या जवळ जातो आणि बोलू लागतो. तेव्हा ती म्हणते, माझं नाव सुनैना आहे आणि तुम्ही मला खूप आवडता. कधी जर तुम्हाला वेळ असेल तर आपण कॉफी प्यायला जाऊया का? अशा प्रकारे त्या हडळीने राजीवला प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवलं. एके रात्री राजीवला ऑफिसमध्ये कामाच्या निमित्ताने उशीर होतो, म्हणूनच तो एकटा बस स्टॉपवर वाट बघत उभा असतो. तेव्हा सुनैना तिकडे गाडी घेऊन येते आणि राजीव कार मध्ये बसतो. अरे वा, काय योग्य वेळेवर आलीयस. तसही आज मला उशीरच झालाय. काही वेळ पुढे गेल्यानंतर राजीवला अचानकपणे थंडी वाजू लागते. ही अचानक एवढी थंडी कशी काय पडली? आणि सुनैना, गाडी जरा हळू चालव ना. पण ती राजीवच्या कोणत्याही गोष्टीचं उत्तर देत नाही आणि गाडीचा स्पीड अजून वाढवते. हिला काय झालं? आणि बघण्यासाठी जसा राजीव तिच्या खांद्यांवर हात ठेवतो तेव्हा ती अचानकपणे राजीवकडे वळते आणि भयानक आवाजामध्ये म्हणते, आता ही कार तुला स्वर्गात पोचवूनच थांबेल. आणि ती भयानक हडळीमध्ये परिवर्तित होते. तिला पाहताच राजीव खूपच जास्त घाबरतो आणि हडळी समोर विनवण्या करू लागतो. मला जाऊ दे, तुझं माझ्यावर प्रेम होतं ना, मग तू असं माझ्यासोबत कसं करू शकते? ही शिक्षा आहे, तुझ्या गुन्ह्यांची शिक्षा. आणि हडळ त्या कारला एका मोठ्या झाडावर आदळते, ज्याच्यामुळे राजीवचा जीव जातो. आता फक्त 2 जण बाकी आहेत. मग ती हडळ पुन्हा एका सुंदर ललनेचं रूप घेऊन जावेदलाही तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवते आणि एके रात्री त्याचाही ती खून करते. जावेद आणि राजीवला मारल्यानंतर हडळ महेशला तिच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करते, पण त्याच्या 2 मित्रांना गमावल्यानंतर महेश केवळ एकटा पडतो आणि सर्व अय्याशीपणा सोडून देतो. म्हणून ती हडळ एका कामवालीचं रूप घेऊन महेशच्या घरी कामासाठी निघून जाते
जेणेकरून संधी मिळताच ती त्याला देखील मारू शकेल. कामवालीच्या वर्तनाला पाहून महेशची पत्नी राणीला संशय येतो आणि ती कामवालीवर लक्ष ठेवू लागते. एके रात्री राणीला घरामध्ये काहीतरी गडबड दिसून येते. जेव्हा ती जाऊन पाहते तेव्हा कामवाली हडळीच्या रूपामध्ये परिवर्तित होते आणि महेशच्या शरीरातून रक्त घेऊ लागते. जे पाहताच राणीच्या पायाखालची जमीन सरकते आणि पटकन ती मदतीसाठी एका मांत्रिकाला बोलवते. मांत्रिक येताच पटकन हवन सुरू करतो आणि घरामध्ये राख फुंकू लागतो. ओम भं ग्रम ओम भं ग्रम. हे काळी आत्मा, या घराला सोडून निघून जा. तेव्हा ती हडळ बाहेर येते. मांत्रिका, तू माझ्यामध्ये नको येऊस, नाहीतर तू विनाकारण मरशील. तेव्हा मांत्रिक हडळीवर राखेची पुडी फेकतो, त्यामुळे तिचं शरीर जळू लागतं. बोल, तू याला का त्रास देतेस? बोल. या तिघांनी माझं प्रेम हिरावून घेतलंय. एक दिवस माझे पती कामावरून परत येत होते तेव्हा हे तिघ मित्र दारूच्या नशेत गाडी चालवत होते. हे तिघ इतक्या नशेत होते की त्यांनी माझ्या नवऱ्याला गाडी खाली चिरडून टाकलं आणि कोणाला पत्ता लागू नये म्हणून रस्त्याच्या कडेला पुरून टाकलं. माझ्या नवऱ्याशिवाय या जगात माझं दुसरं कोणी नव्हतं. त्याच्या मृत्यूच्या दुःखात मी आत्महत्या केली आणि मी भूत बनले. म्हणूनच मांत्रिका, तू याला वाचवण्याचा प्रयत्न नको करूस. असं म्हणताच ती हडळ महेशला सोबत घेऊन हवन कुंडात उडी मारते आणि तिच्या सोबत महेशलाही जाळू लागते. हे पाहताच महेशची पत्नी हडळीची माफी मागू लागते. यांना नको मारूस, मी पाया पडते, तू यांना नको मारूस. यांच्याशिवाय या जगात माझं दुसरं कोणी नाहीये. यांच्या वतीने मी माफी मागते तुझी. यांना सोडून दे, नको मारूस, माफ कर. महेशच्या गोष्टीचं म्हणणं ऐकून हडळीला तिची दया येते आणि ती महेशला माफ करून टाकते. मग महेश एक फार मोठा यज्ञ करतो आणि हडळीच्या आत्म्याला मुक्ती मिळवून देतो. एक शहर होते. त्या शहरात एक आंधळी चेटकीण राहत होती. त्या चेटकिणीचे दोन्ही डोळे गायब झाले होते. तिला काहीच दिसत नव्हतं. मला माहिती आहे तुम्ही सगळे इथे लपलेले आहात. मला दिसत नाही याचा फायदा उचलताय, पण तुम्ही माझ्यापासून सुटू शकत नाही. लपून बसलेले लोक ती त्यांच्या दिशेने येत असल्याचे पाहून श्वास रोखून धरतात. थरथर कापायला पळून जाण्याचा प्रयत्न करतात. काही जमिनीवर शांतपणे झोपतात. त्यातल्या एकावर चेटकिणीचा पाय पडतो. ती त्याला पकडायला गेल्यावर तो पळू लागतो. माझ्याशी हुशारी, पण मी या खेळाचा आनंद घेत आहे. मी पाहते तुम्ही किती दूर पळतात. चेटकीण धावणाऱ्या माणसाकडे हात पुढे करते. तिचा हात मोठा होऊ लागतो. तो माणूस हातातून निसटण्याचा प्रयत्न करतो, पण चेटकीण त्याला पकडते आणि स्वतःकडे ओढते. पळून चाललास कुठे? माझ्या तावडीतून सुटून तर दाखव. सोड मला, मला वाचवा, वाचवा. तुला काय हवं आहे? तू मला का पकडलायस? सगळ्यात आधी मी तुझे डोळे काढीन आणि स्वतःला लावीन आणि मग तुला घरी नेऊन खाईन. चेटकीण त्या माणसाचे दोन्ही डोळे उचलून घेते. माणूस वेदनेने ओरडू लागतो. चेटकीण ते डोळे स्वतःला लावते. अरे वा, तुझे डोळे तर मस्त आहेत. मी अगदी स्पष्टपणे पाहू शकते. चल, माझ्या जेवणाची वेळ झाली आहे. चल घरी जाऊ. चेटकीण त्या माणसाला पाठीवर घरी घेऊन येते आणि खाऊन टाकते. चेटकीण तिच्या डोळ्यांनी पाहू शकत होती, परंतु एक समस्या होती. तिने लावलेले डोळे 24 तासच काम करायचे. 24 तासांनी डोळे खराब व्हायचे
आणि चेटकीण पुन्हा आंधळी व्हायची. मग काय, आंधळी चेटकीण मग बाजारात यायची आणि माणसांचे डोळे फाडून पुन्हा नवीन डोळे लावायचे. चेटकिणीची दहशत संपूर्ण मार्केटामध्ये पसरली आणि दुकानदारांनी मार्केट बंद करण्याचा निर्णय घेतला. भावांनो, ती आंधळी चेटकीण रोज येत असते आणि कोणाला ना कोणाला घेऊन जाते. किती कोटी ग्राहकही बाजारात येत नाही. काय करायला पाहिजे? जोपर्यंत चटणीला काही इलाज नाही तोपर्यंत बाजार बंद ठेवूया. होय होय, बाजार बंद ठेवूया. होय होय, बाजार बंद ठेवूया. अशा प्रकारे दुकानदारांनी बाजार बंद केल्याने संपूर्ण बाजारपेठेत शांतता पसरली. रात्र झाली की चेटकीण बाजारात यायची, पण बाजारात कोणीच नसायचं. चेटकीण खूप शोधायची, पण एकही माणूस सापडायचा नाही. बाजार बंद झाल्यासारखा दिसतोय. आता माझे काय? मला डोळे आणि अन्न कसे मिळणार? ठीक आहे, मी शोधून काढते. कोणीतरी मिळेलच. चालत चालत चेटकीण हॉस्पिटलमध्ये पोहोचते. तिला पाहून सर्व लोक इकडे तिकडे धावू लागतात. चेटकीण डॉक्टरांच्या केबिनमध्ये येते. डॉक्टर थरथर कापायला लागतात. काय हवंय तुम्हाला? मला तुझे डोळे हवे आहेत. असं म्हणत चेटकीण डॉक्टरला पकडते. मला सोड. मी तुला सोडले तर डोळे कसे मिळतील? मी देतो तुला डोळे. मी डोळ्याचाच डॉक्टर आहे. अरे ठीक आहे, मी रोज येईन. मला 2 डोळे आणि 1 पेशंट खायला हवा आहे. जर माझ्याशी दगाबाजी केली तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही. ठीक आहे, मला सोड. चेटकीण डॉक्टरांना सोडते. डॉक्टर चेटकिणीला 2 डोळे देतात आणि चेटकीण पेशंटला पाठीवर घेऊन निघून जाते. अशा रीतीने चेटकीण रोज डॉक्टरकडे यायची. डॉक्टर पेशंटचे डोळे काढून चेटकिणीला लावायचा आणि पेशंट त्या चेटकिणीच्या हवाली करायचा. एके दिवशी डॉक्टरांचा शास्त्रज्ञ मित्र डॉक्टरांकडे येतो. डॉक्टर, मला मृत्यूनंतर माझे डोळे तुमच्या हॉस्पिटलमध्ये दान करायचे आहेत. त्याची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी मी इथे आलो आहे. हो, तुम्ही इथे का आलात? तुम्ही तुमचे डोळे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दान करा. काय झालं डॉक्टर? मी अस्वस्थ दिसताय. डॉक्टर शास्त्रज्ञाला चेटकिणीबद्दल सांगतात. डॉक्टर, काळजी करू नका. मी चेटकिणीसाठी असे डोळे बनवीन की ती पाहतच राहील. मग शास्त्रज्ञ रात्रंदिवस मेहनत करून चेटकिणीचे डोळे बनवतात आणि डोळे घेऊन डॉक्टरकडे येतात. हे घ्या डॉक्टर, हे डोळे चेटकिणीला लावा. हे कोणत्या प्रकारचे डोळे आहेत? हे कृत्रिम डोळे आहेत. त्यात कॅमेरा आहे ज्यामुळे चेटकीण बघू शकेल. यात आणखी एक खास गोष्ट आहे. खास गोष्ट ती काय? मला या डोळ्यांमध्ये एक मायक्रोबॉम्ब बसवता आला आहे, ज्याचा रिमोट माझ्याजवळ आहे. मग चेटकिणी येते आणि शास्त्रज्ञ पटकन लपतो. डॉक्टरांचे डोळे तयार आहेत की नाही? तयार आहे. तुम्ही झोपा. चेटकीण आडवी होते. शास्त्रज्ञाने दिलेले डोळे डॉक्टरकडे. हे काय डोळे आहेत डॉक्टर? याच्यामध्ये तर खूप तेजस्वी प्रकाश आहे. ते एका लहान मुलाचे डोळे आहेत ना, त्यामुळे धारदार आहेत. ठीक आहे, मी जाते. उद्या तयार राहा. असे बोलून चेटकीण निघून जाते. चेटकीण निघून गेली. वैज्ञानिक, बाहेर या. शास्त्रज्ञ बाहेर येतो. मग डॉक्टर आणि शास्त्रज्ञ चेटकिणीच्या मागे मागे हॉस्पिटलच्या बाहेर येतो. आता आपण स्फोट करू शकतो. असे म्हणत शास्त्रज्ञ रिमोट काढतो आणि बटन दाबतो. चेटकिणीच्या डोळ्यात टिक टिकचा आवाज येतो. अहो, हा टिक टिकचा आवाज कसला आहे? मग मोठा आवाज येतो आणि चेटकिणीच्या चिंध्या उडतात. शास्त्रज्ञाच्या बुद्धिमत्तेमुळे चेटकीण मरते आणि संपूर्ण शहर चेटकिणीच्या तावडीतून मुक्त होतं. हडळीचं ब्युटी पार्लर. एक शहर होतं. त्या शहरामध्ये एक भयानक हडळ राहत होती. ती हडळ फारच कुरूप होती. तिची 2 वर्षांपूर्वी ऍसिड फेकून हत्या केली होती. मी खूप सुंदर होते. 2 वर्षांपूर्वी माझ्यावर ऍसिड टाकून मला मारून टाकलं होतं.
मला कुरूप बनवून निर्दयपणे मारून टाकलं होतं. मी याचा बदला नक्की घेईन. मी या जगातून सौंदर्य नामशेष करून टाकेन. जगातील सौंदर्य नाहीसं करण्याची एक भयानक कल्पना हडळीच्या डोक्यात येते. ती हडळ शहराच्या मधोमध एक खूप मोठं ब्युटी पार्लर उघडते. त्याची फार मोठी ऍडव्हर्टाइजमेंट पण करते. अरे वा, इतकं मोठं ब्युटी पार्लर, फॅसिलिटीज पण बघ ना किती मस्त आहेत. मी आजच माझ्या मैत्रिणींबरोबर या पार्लर मध्ये जाणार. मग ती बाई तिच्या मैत्रिणींसमवेत ब्युटी पार्लरला जाते. ब्युटी पार्लर पाहताच सर्व मैत्रिणी दंग होतात. बाप रे बाप, इतकं मोठं ब्युटी पार्लर. मी तर आता इथेच ट्रीटमेंट घेणार. खूपच महाग असेल ना? अगं महाग काय नाही आजच्या जगात. कांदे सुद्धा खूप महाग आहेत. म्हणून काय आपण कांदे खाणं सोडून दिले? चला आज जाऊया आता. हडळ तर सजून धजून त्यांची वाट पाहत होती. वेलकम मॅडम, मी शीतल, या पार्लरची ओनर. तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू शीतल, आम्ही तुमच्याकडे ट्रीटमेंट घ्यायला आलोय. हो हो नक्कीच. एक काम करा, तुम्ही दोघी तिथे वेट करा. मी मॅडमची ट्रीटमेंट झाल्यानंतर तुम्हाला बोलवते. नवीन पार्लर आहे ना, मी एकटीच सांभाळते. कोणी चांगली मुलगी मिळालीच नाहीये मला. हेमाच्या मैत्रिणी बाहेर बसतात आणि हडळ हेमाला आतमध्ये घेऊन जाते. वाव, किती मस्त आहे सगळं इकडे. तुम्ही बसा ना मॅडम. हेमा खुर्चीमध्ये बसते आणि आरशामध्ये स्वतःला पाहू लागते की अचानक हेमाची सर्व सुंदरता जादुई आरसा खेचून घेतो आणि हेमा कुरूप बनते. माय गॉड, हे काय झालं मला? शीतल. हेमा पाहते तर तिच्या बरोबर शीतल नाही, हडळ उभी असते. तू कोण आहेस? काय हवंय तुला? तुझं सौंदर्य. तुझं सौंदर्य तर मी घेतलं. आता पाहिजे तुझा जीव. असं म्हणताच ती हडळ हेमाला मारून टाकते. मग हडळ शीतल बनून बाहेर येते आणि दुसऱ्या मैत्रिणीला आतमध्ये बोलावते. एक्सक्यूज मी, त्यांचं झालंय, आता तुम्ही या. मैत्रीण आतमध्ये येते. हेमा कुठे? अहो त्या स्टीम बाथ घेतायत, तुम्ही बसा ना. मैत्रीण बसते तर तिचीही तीच अवस्था होते जी हेमाची झाली होती. ओ माय गॉड, माझी स्किन जळली की काय? भूत भूत भूत. हडळ तिलाही मारून टाकते. अशा प्रकारे हडळ त्या तिन्ही मैत्रिणींना मारून टाकते. शहरामध्ये हडळीचं हे ब्युटी पार्लर फारच फेमस होतं. मोठमोठ्या बायका मुली तिच्या पार्लर मध्ये येतात आणि हडळ बरोबर त्याच प्रकारे त्यांचं सौंदर्य घेऊन सर्वांना कुरूप बनवते आणि मारून टाकते. तू इथेच थांब. म्हणजे आज ही सुंदर हिरोईन पण इथे मरायला आलीये. या ना या मायराजी, तुम्ही माझ्या पार्लर मध्ये आलात. आता तर माझ्या पार्लरची रेप्युटेशन कितीतरी वाढेल. सॉरी, मी अपॉइंटमेंट नाही घेतली. शूटिंगला जायचं होतं, म्हटलं ट्रीटमेंट घेऊन जावं. काही हरकत नाही मायराजी, मी तुम्हाला अशी ट्रीटमेंट देईन की तुम्ही बघतच बसाल. प्लीज आत बसा ना. ही तर मोठी हिरोईन आहे. मी जर हिचं रूप घेतलं आणि शूटिंगला गेले तर किती मजा येईल. मायरा बसते तर तिचं सगळं सौंदर्य आरशामध्ये लुप्त होतं. मायरा कुरूप होते. ओ माय गॉड, हे काय झालं? माझी स्किन. शीतलजी बघा ना, मी आता शूटिंगला कशी जाऊ? काही हरकत नाही मायराजी, तुम्ही इथे आराम करा. तुमच्या जागी मी शूटिंगला जाते. हडळ मायराकडे बघते आणि आरशामध्ये बघून मायरा बनते. ती हडळ मायरा बनून बाहेर निघते. गार्ड कारचा दरवाजा उघडतो आणि ती हडळ कारमध्ये बसून निघून जाते. चल ड्रायव्हर. कार निघते, स्टुडिओला पोहोचते. डिरेक्टर धावत पळत बाहेर येतो. गुड मॉर्निंग महाराजी, कशा आहात तुम्ही? ते सगळं जाऊ दे, सीन समजाव सर. ओके, आज तुमचा हॉरर सीन आहे. तुम्हाला एका हडळीने वशमध्ये केलंय. तुम्ही अशा इकडनं धावत पळत येता. समोर तांत्रिक बसलेला असेल.
तो मंत्र वाचेल, तुम्ही बेशुद्ध व्हाल. बस एवढाच सीन आहे आपला. ओके, तांत्रिक कुठे? ए तांत्रिक, इकडे ये रे. तांत्रिक धावत पळत येतो. गुड मॉर्निंग मॅडम. तू तांत्रिक आहेस? मी खोटा तांत्रिक आहे, पण मंत्र मात्र असली आहे. फालतू बडबड बंद कर आणि कामाला लाग. चला मी तयार आहे. पण मॅडम तुमची मेकअप आणि रिहर्सल? शूट सुरू करा. मी नॅचरल भूत आहे, सगळं नॅचरलच करणार. सगळे पोझिशन घेतात. रोलिंग अँड ऍक्शन. हडळ पळत पळत येते आणि पळत पळत तिच्या स्वतःच्या रूपामध्ये येते. तिला पाहताच सगळेजण हैराण होतात. अरे महाराजी तर खरोखरच भूत बनली हो. अरे त्या नॅचरल ऍक्टर आहेत. तोंड बंद ठेव. हडळ तांत्रिकाच्या समोर येते. तांत्रिक एक मंत्र वाचतो आणि अचानकपणे ती हडळ जळू. देवाशिष त्याची बायको जेनी सोबत US मध्ये राहायचा. त्याचे आई वडील नव्हते, फक्त आजोबा होते जे पुण्यामध्ये राहायचे. देवाशिष वर्षातनं एकदा जेनीला घेऊन आजोबांना भेटायला यायचा. एके दिवशी देवाशिषला इंडियातनं कॉल आला आणि देवाशिष लगेच जेनी सोबत इंडियात आला. दोघेही पुण्याला आजोबांकडे पोहोचले तर दरवाजात लोकांची खूप गर्दी होती. पोलीसही होते. मृत्यू 15 दिवसांपूर्वीच झालाय. एकटेच होते ना, त्यामुळे कोणाचं लक्ष नाही गेलं. वास येऊ लागला तेव्हा शेजाऱ्यांनी कंप्लेंट केली. देवाशिष आणि जेनी आतमध्ये आले आणि प्रेताला बिलगून रडू लागले. आजोबा, हे काय झालं? माझ्या सोबत आला असता तर हे असं घडलं नसतं. काय इथे राहण्याचा हट्ट केला तुम्ही का? देवाशिष आणि जेनीने आजोबांचे अंतिम संस्कार केले आणि काही दिवस इंडियामध्ये राहायचा निर्णय घेतला. आजोबा तर नाही राहिलेत. आता त्यांची ही प्रॉपर्टी विकून आपण कायमचे अमेरिकेला निघून जाऊ. हो, जसं तुला योग्य वाटेल. जेनी आणि देवाशिष आजोबांच्या घरी राहू लागले. एके दिवशी दोघेही झोपले होते. तेवढ्यात कुणीतरी दरवाजा वाजवला. देवाशिषने दरवाजा उघडला तर भाजीवाली उभी होती. साहेब, भाजी घ्या ना, ताजी ताजी आहे भाजी. सॉरी, नकोय मला. देवाशिष आणि जेनीला अमेरिकन खाणं आवडायचं. ते दररोज अमेरिकन खाणं ऑर्डर करायचे आणि खायचे. पण भाजीवाली देखील दररोज सकाळी दारावर ठकठक करायची. साहेब, भाजी घ्या ना, ताजी ताजी आहे भाजी. देवाशिष दररोज तिला नाही म्हणायचा आणि दररोज ती नेमाने यायची. एके दिवशी देवाशिषचं पोट खराब झालं आणि तो जेनीला म्हणाला, जेनी, आपण इंडियामध्ये आहोत तर आपल्याला इकडचंच खाणं खाल्लं पाहिजे. अमेरिकन फूड आपल्याला या क्लायमेट मध्ये डायजेस्ट होत नाहीये. उद्या आपण भाजीवालीकडनं भाजी घेऊया. मध्यरात्र झाली होती. जेनी आणि देवाशिष झोपले होते की अचानक त्यांचा दरवाजा ठोठावला गेला. दोघे जागे झाले. आता यावेळी कोण आलंय? मी जाऊन बघतो, असं म्हणताच देवाशिषने जाऊन दरवाजा उघडला तर दरवाजामध्ये तीच भाजीवाली होती. तू तर सकाळी येतेस ना, आता रात्री पण येणं सुरू केलंस? ही काय वेळ आहे का यायची? देवाशिष ओरडला. तेवढ्यात जेनी तिकडे आली आणि ती पण भाजीवालीला पाहून चकित झाली. तुम्हाला भाजी घ्यायची होती, मग भाजी घेऊन आले. ठीक आहे, आणि इकडे. देवाशिषने भाजीची टोपली घेतली आणि जेनीला दिली. ही आत ठेवून दे आणि येताना पैसे पण घेऊन ये. जेनी टोपली घेऊन आतमध्ये आली आणि तिने झाकण उघडलं आणि ते पाहताच तिचा थरकाप उडाला. टोपलीमध्ये भाज्या नाही, हाडं होती. ती पटकन देवाशिषच्या दिशेने पळाली. इथे देवाशिष भाजीवाली सोबत गप्पा मारत होता. अगं, तुला कसं माहिती आम्हाला भाजी पाहिजे म्हणून? कारण मी माणूस नाही, भूत आहे. अचानक भाजीवाली भयानक भूत बनली. देवाशिषचे डोळे पांढरे झाले. पळत पळत जेनी आली आणि तिने भाजीवालीचं रूप पाहिलं. ते पाहताच ती मूर्छित झाली. जेनी, सांभाळ स्वतःला. देवाशिषने जेनीला सांभाळलं आणि दरवाजा लावला. भाजीवाली भूतणी हसत हसत गायब झाली. जेनीला घेऊन देवाशिष थरथरत आत आला. त्याने जेनीला सोफ्यावर बसवलं. जेनी, घाबरू नकोस, मी पाणी आणतो हा. देवाशिष पाणी घेण्यासाठी किचन मध्ये आला आणि तिकडचं दृश्य पाहून तिकडेच हबकला. भाजीच्या टोपलीवर एका तरुण मुलीचं भूत रडत होतं. देवाशिषला पाहताच त्या मुलीचं भूत रडत रडत देवाशिषकडे येऊ लागलं. देवाशिष ओरडला, जेनी पळ, इकडे धोका आहे. असं म्हणत देवाशिष हॉलमध्ये पळाला तर सोफ्यावर जेनी नव्हती. जेनी, कुठे आहेस तू?
तेवढ्यात देवाशिषला एका रूम मधून ओरडण्याचा आवाज आला. देवाशिष थरथरतच त्या रूमच्या दिशेने गेला. तेव्हा त्याने पाहिलं भाजीवालीचं भूत जेनीकडनं जमीन खोदून घेत होतं. खोद खोद, आणखीन खोल खोद. अचानकपणे देवाशिषला मागून कोणीतरी धक्का दिला. तो रूम मध्ये आला. त्याने मागे वळून पाहिलं तर मागे तरुण मुलीचं भूत उभं होतं. आलास काय तू पण खोद. तुम्ही दोघी कोण आहात? आम्ही तुमचं काय बिघडवलंय? आधी खोदा तर खरं, सगळं काही समजेल. देवाशिष आणि जेनी रडत रडत रूम खोदू लागले. खोलवर खोदल्यानंतर 2 सापळे बाहेर आले. ते सापळे पाहिल्यावर दोघेही घाबरले. हे सापळे कोणाचे आहेत? इकडे कसे आले? हा सापळा माझा आहे आणि हा सापळा माझ्या मुलीचा. आम्ही मेलेलो, आम्हाला मारून इथे पुरून टाकलं होतं तुझ्या आजोबांनी. खोटं, हे सगळं खोटं आहे. खोटं वाटत असेल तर माझ्या या मुलीला विचार, जी रडत बसलीये. माझी मुलगी तुझ्या आजोबांकडे भाजी विकायला आली होती. तेव्हा त्याने तिच्या बरोबर जबरदस्ती केली आणि मी जेव्हा तिला वाचवायला आले तेव्हा त्याने माझ्या सोबत पण जबरदस्ती केली आणि आम्हाला मारून इथे पुरून टाकलं. मग आम्ही शपथ घेतली तुझ्या आजोबांना तर मारूच आणि तुमचा निर्वंश करून टाकू. आजोबांना तर मारून टाकलं, आता तुझी पाळी आहे. असं म्हणताच दोन्ही भूतणींनी देवाशिष आणि जेनीला पकडलं. गळा दाबून दोघांना तडफडून मारून टाकलं आणि त्याच खड्ड्यामध्ये पुरून टाकलं. मनुष्य खाणारं भूतांचं कुटुंब. अनेक वर्षांपूर्वी एका जंगलात भूतांचं कुटुंब राहायचं. त्यांच्या कुटुंबामध्ये मम्मी भूत, बाबा भूत आणि त्यांचा छोटा मुलगा भूत होते. ते जंगलातल्या प्राण्यांना खाऊन स्वतःचं पोट भरायचे. आज मी आपल्यासाठी हत्ती घेऊन आलोय. आज आपण हत्ती खाणार. असेच अनेक दिवस गेले. मग एक दिवशी मुलगा भूत म्हणाला, बाबा, मी रोज हत्ती किंवा हरिण खाऊन बोर झालो आहे. आता मला काहीतरी वेगळं खायचंय. पण प्रत्येक जंगलात तुला हेच प्राणी खायला मिळतील. असं असेल तर आपण शहरात जाऊ आणि दष्टपुष्ट माणसं खाऊ. हा, हे बरोबर राहील. हा, आता आपण शहरात जाऊया आणि मनुष्य खाऊया. त्याच रात्री ते तिघं शहरात जायला निघतात आणि जाता जाता ते गातात, आम्ही शहरात जाणार, मनुष्य खाणार. शहरात पोचताच त्यांनी बघितलं की चहूबाजूला फक्त मनुष्य आणि मनुष्यच आहेत. बाबा बाबा, इकडे तर खूप मनुष्य आहेत. हो, इथे तर छोटे मोठे लुकडे जाडे प्रत्येक प्रकारचे मनुष्य आहेत. खूप मजा येईल. मग ते तिघेही बागेजवळच्या एका रिकाम्या घरात राहू लागले. भूत बाबा रोज एखाद्या माणसाला बागेमधून उचलून आणायचे आणि ते तिघेही त्या माणसाला रोज मजेत खायचे. हे मनुष्य तर एकदमच स्वादिष्ट आहेत. पोट भरून खा माझ्या मुला, कारण शहरात माणसं कधीच संपत नाही. असेच काही दिवस गेले. मग एकदा सोसायटी मधल्या सेक्रेटरीच्या लक्षात आलं की बागेमधली माणसं कमी झाली आहेत. हा विचार करून ते जवळच्या एका पोलीस चौकीत गेले. मला असं वाटतंय की बागेत काहीतरी गडबड चालू आहे. तुम्ही लवकरच काहीतरी करा. चिंता नका करू सेक्रेटरी साहेब, मी माहिती काढतो. पोलीस साहेबांनी बागेमध्ये जागोजागी CCTV कॅमेरा लावले. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांनी कॅमेरा रेकॉर्डिंग पाहिलं तेव्हा त्यांना विश्वासच नाही बसला. कॅमेरामध्ये साफ दिसत होतं की एक मनुष्य उडत उडत बागेच्या बाहेर चाललाय. सेक्रेटरी साहेब,
हा माणूस असा उडत तिकडे रिकाम्या घरात कुठे चाललाय? मला तर वाटतंय ह्याला कोणीतरी भूत घेऊन चाललंय. मला पण वाटतंय की ह्याला भूत घेऊन चाललंय, पण रेकॉर्डिंग मध्ये तर भूत दिसत नाहीये. आता आपण काय करणार? मला तर फक्त माणसांना पकडता येतं, मला भूतांना पकडता नाहीये. त्यामुळे मला माफ करा सेक्रेटरी साहेब, मी याच्यामध्ये तुमची काय मदत करू शकत नाही. हे ऐकून सोसायटीचे सेक्रेटरी खूप नाराज झाले आणि तिकडून निघून गेले. त्यांना काहीच समजत नव्हतं की त्यांनी आता काय करावं. मी काय करू? सोसायटी मधल्या लोकांना सांगितलं तर ते घाबरून जातील. हा विचार करून त्यांनी कुणालाच काहीच नाही सांगितलं. आणि दुसरीकडे बागेतील एक माणूस रोज गायब होत राहिला. आता सेक्रेटरी साहेबांना राहावलं गेलं नाही. त्यांनी लगेचच मीटिंग बोलावली आणि सगळ्या सोसायटी मधल्या लोकांना खरं खरं सांगून टाकलं. हे भूत बागेजवळच्या रिकाम्या घरात राहतंय. आता तुम्हीच सांगा मला काय करायला हवं. भूताचा आम्ही काय करणार? मला असं वाटतं की आपण ही सोसायटी सोडून इकडून निघून जायला हवं. पण आपण इतकी मोठी सोसायटी सोडून जाणार कुठे? पण इकडे राहिलो तर भूत आपल्याला खाऊन टाकेल. हो, पण सोसायटी सोडून पळून जाणं चुकीचं ठरेल. मला वाटतं की आपण त्या भूतांना इकडून पळवलं पाहिजे. पण कसं? माझ्याकडे एक आयडिया आहे. मग ठरल्यानुसार त्यांनी पूर्ण बागेमध्ये पोस्टर्स लावले. पुढल्या आठवड्यात सेक्रेटरी साहेबांचा वाढदिवस आहे आणि आपल्या वाढदिवसाच्या दिवशी सेक्रेटरी साहेबांनी भूताचा केक कापायचं ठरवलंय. त्यामुळे जो माणूस भूत पकडून आणेल सेक्रेटरी साहेब त्याला 1,00,000 रुपये देतील. जेव्हा ही गोष्ट भूत कुटुंबाला कळली तेव्हा ते खूप घाबरले. ही माणसं तर खूप खतरनाक आहेत. हे आपल्यासारख्या भूतांचा केक बनवून खातात. आपण जर या माणसांच्या हाती लागलो तर हे आपला पण केक बनवून आपल्याला खाऊन टाकतील. बाबा भूत, आई भूत, मला मनुष्याची भीती वाटते. मला परत आपल्या जंगलात म्हणजे घरी जायचंय. बाबा भूत, मला परत जंगलात घेऊन चला. मी रोज हत्ती खाईन. मी परत कधीच जंगलाच्या गाण्याने बोर नाही होणार. रडू नकोस मुला, आपण लगेच पुन्हा जंगलात जाऊ. अशा तऱ्हेने मनुष्याच्या एका नाटकाला घाबरून भूत कुटुंब परत जंगलात निघून गेले आणि सोसायटी मधल्या लोकांना भूत कुटुंबापासून मुक्ती मिळाली.